नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आता आणखीन जास्त वेळ काम करावं लागू शकतं। महाराष्ट्र सरकार राज्यातील खाजगी कंपन्यांमध्ये कामाचे तास वाढवण्याची योजना आखत आहे। सध्या सरकार आणि कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि जर यावरती निर्णय झाला तर 9 तासांऐवजी 10 तास दररोज काम करावं लागेल। काही कंपन्यांच्या कामगारांना 12 तास ड्युटी आणि 144 तासांचा ओव्हरटाईम हा लागू करावा लागू शकतो। सरकार महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना म्हणजेच रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती कायदा 2017 मध्ये बदल करण्याचा विचार करत आहे। या अंतर्गत दुकानं, हॉटेल्स आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। राज्याच्या कामगार विभागानेही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती चर्चा केली आणि जर सर्व काही व्यवस्थित झालं तर लवकरच हा नवीन नियम हा लागू केला जाऊ शकतो। या प्रस्तावाअंतर्गत कामगार विभाग 2017च्या कायद्यात 5 मोठे बदल करण्याचा विचार चालू आहे। यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाचे तास हे 8 तासांवरून 9 तासांपर्यंत वाढवण्यात येणार आहेत। कायद्याच्या कलम 12 मध्ये असं म्हटलं आहे की कोणत्याही कंपनीतील कर्मचारी हा 10 तासांपेक्षा जास्त काम करणार नाही। कायद्यामध्ये सतत 6 तास काम करण्याची आणि 30 मिनिटांचा ब्रेक घेण्याची देखील तरतूद आहे। कायद्याच्या सध्याच्या तरतुदीनुसार फक्त 5 तास काम करण्याची तरतूद आहे। कामगार विभागानं ओव्हरटाईम मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, जो तिमाहीमध्ये 125 वरून 144 तासांपर्यंत वाढवण्याचा आहे। सध्या कोणताही कर्मचारी हा ओव्हरटाईम दररोज जास्तीत जास्त 10 तास करू शकतो, तर नवीन प्रस्तावामध्ये हा कालावधी वाढवून 12 तासांपर्यंत केला जाईल। आणीबाणीच्या काळामध्ये सध्याची 12 तासांची वेळ आणि त्याची मर्यादा रद्द केली जाईल आणि अमर्यादित काम केलं जाऊ शकतं। याचा अर्थ असा की अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी 24 तास काम करू शकतील। हा प्रस्ताव 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करणाऱ्या कंपन्यांना लागू होईल। सध्या हा नियम 10 कर्मचाऱ्यांसह असलेल्या कंपन्या आणि दुकानांना लागू आहे। सध्या सरकारला यावरती अधिक स्पष्टीकरण हवं आहे आणि त्यांचा हेतू असा आहे की नियम बनवण्यापूर्वी त्यांच्या सर्व पैलूंचा विचार करायला हवा। अलीकडेच लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष AS सुब्रमण्यम यांनी आठवड्यातनं 90 तास काम करण्याबद्दल आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी देखील काम करण्याबद्दल बोलून एक वाद सुरू केला होता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता महाराष्ट्रातील प्रायव्हेट कंपन्यांच्या कामगारांना 12 तासापर्यंतची ड्युटी करावी लागू शकते। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडले असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।